नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक जयंत वासने आणि आपण मराठवाड्याचा भूगोल या पेपरमधील अ, आपल्याला नदी प्रवाह, मराठवाड्यातील जे नदी प्रवाह आहे त्यामधील मुख्य नद्या आणि उपनद्या यांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. आणि अ, या आधीच्या लेक्चरमध्ये आपण अ, या मराठवाड्यातील ज्या काही नद्या आहेत या नद्यांचा आपण अभ्यास सुरुवात केलेली होती. आणि प्रत्येक या पूर्ण मराठवाड्यामध्ये मुख्य नदी कोणती, उपनद्या कोणत्या याची आपण त्याच्या अ, पूर्ण मराठवाड्यातील प्रमुख नद्यांचा आपण अभ्यास केलेला आहे. आणि जिल्हा वाईज आपण अभ्यासाला सुरुवात केली आहे. कालच्या लेक्चरमध्ये आपण बीड जिल्ह्यातील नद्या त्यातील उपनद्यांचा आपण अभ्यास केलेला आहे. आज आपण अभ्यासासाठी घेतला उस्मानाबाद. तर या ठिकाणी आपण बघू शकता त्याला धाराशिव असे म्हणतात. तर आज या धाराशिव या ठिकाणी आपल्याला नद्या कोणकोणत्या नद्या आहेत, प्रमुख नद्या कोणत्या, उपनद्या कोणत्या यांची आपल्याला माहिती घ्यायची आहे. तर आपण या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी या प्रकारे मराठवाड्यातील अनेक नद्या आहेत. त्यामधल्या आपण बघू या धाराशिव मध्ये कोणकोणत्या नद्या आहेत याचा आपण या ठिकाणी एक आपलं बघू शकतो. या उत्तर भागामध्ये या ठिकाणी एक नदी वाहताना दिसते, जी नंतर या लातूर जिल्ह्यामध्ये प्रवेश करते. त्यानंतर ही दुसरी नदी जी आहे ही या ठिकाणी वाहताना दिसते. ती सुद्धा नंतर लातूर आणि धाराशिव यांच्या दोघांच्या सीमारेषेहून, जिल्ह्याच्या सीमारेषेहून वाहताना आपल्याला दिसते. त्यानंतर या ठिकाणी ही एक तिसरी नदी आहे. ही नदी सुद्धा दिसते. त्यानंतर अशा अनेक उपनद्या सुद्धा या ठिकाणी दिसून येतात. तर आपण बघूया या ठिकाणी कोणकोणत्या नद्या आहेत. त्याकरिता आपल्याला हा जो जिल्हा सेन्सस हँडबुक, डिस्ट्रिक्ट सेन्सस हँडबुक हा आपल्याला डाउनलोड करायचा आहे. या संबंधित मी आधीच्या लेक्चरमध्ये माहिती दिलेली आहे. तर आपण या ठिकाणी बघूया. या ठिकाणी जो नकाशा दिलेला आहे या नकाशाच्या आधारावरती आपण या जिल्ह्यामध्ये कोणत्या कोणत्या नद्या आहेत त्याची माहिती घेऊया. या ठिकाणी हा जो धाराशिव या जिल्ह्याचा जो उत्तरेकडील भाग आहे या ठिकाणी मांजरा ही प्रमुख नदी आपल्याला दिसून येते. ही कळंब, वाशी या ठिकाणी उगम पावून ती कळंबला जाते आणि कळंबमध्ये आहे डिस्ट्रिक्ट बीड जिल्ह्याच्या बॉर्डरवरतून ही वाहताना दिसते. बघू शकता तुम्ही की या ठिकाणी हा जो बीड जिल्हा, ह्या बीड जिल्ह्याच्या बॉर्डरवरून ही जी आहे मांजरा ही नदी आपल्याला वाहताना दिसून येते. ही मांजरा जी आहे ही नदी महत्वाची पूर्ण या ठिकाणी वाहताना दिसते. बघू शकता आपण, हे जर आपण याला क्लोज केलं तर बघा ही मांजरा नदी या ठिकाणी आहे. ही या ठिकाणी वाहते आणि यानंतर ती लातूरमध्ये प्रवेश करते आणि पुढं या ठिकाणी वाहताना दिसून येते. त्यानंतर दुसरी जी आहे मांजरा नंतर आपण बघू शकता या ठिकाणी ही एक नदी दिसते. या नदीला टीमा या प्रकारे नाव दिलेलं आहे. आपण बघू शकता तीर्णा, ही तीर्णा नदी आहे आणि ही आपण उस्मानाबाद या तहसीलमधून उगम पाहून त्यानंतर ती पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहत जाते आणि या लातूर जिल्ह्याची जी बॉर्डर आहे या लोहारा या तहसीलमधून बॉर्डरला लातूर जिल्ह्याच्या आणि उस्मानाबादच्या बॉर्डरवरून वाहताना दिसते. या ठिकाणी बघू शकता ही जी आहे ही लातूर आणि या ठिकाणी ही नदी दुसरी प्रमुख उपनदी या ठिकाणी असलेली दिसून येते. ही नदी जी आहे ही
हे उस्मानाबाद या तहसीलमधून उगम पावते. तीर्णा ही नदी प्रमुख नदी असलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर जर आपण खाली आलो तर या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते की ही जी आहे बेनीथोरा ही नदी आहे. ही एकदम दक्षिण भागाला म्हणजे उस्मानाबादच्या खालच्या बाजूने ही नदी आहे बेनीथोरा. ही बेनीथोरा जी नदी आहे ही बेनीथोरा नदी आपल्याला या ठिकाणी दिसून येते. बघू शकता हे बेनीथोरा जी नदी आहे ही बेनीथोरा नदी आहे. ही प्रमुख नदी महत्वाची उपनदी या ठिकाणी आहे. आणि ही उमरगा या उस्मानाबाद धाराशिव या जिल्ह्यातील उमरगा या तहसीलमध्ये ही जे पाणलोट क्षेत्र या ठिकाणी असलेलं आपल्याला दिसून येते. हे बघू शकता तुम्ही हे बेनीथोरा. त्यानंतर आपण या ठिकाणी रिव्हर जे आहे बोरी नदी जी आहे ही बोरी तुळजापूर या ठिकाणी उगम तहसीलमधून त्यानंतर ती दक्षिणेकडे वाहत जाते आणि या ठिकाणी ती पुढच्या याच्यामध्ये प्रवेश करताना दिसते. ही जी आहे ही बोरी रिव्हर असलेली आपल्याला दिसते. ही बोरी रिव्हर आहे. ती या ठिकाणी 3ऱ्या क्रमांकाची आणि इथं येऊन ती 4थ्या क्रमांकाला प्राप्त होतो. या ठिकाणी बघू शकता ही स्ट्रीम ऑर्डर या ठिकाणी ह्या बोरी नदीचं 4 असलेलं आपल्याला दिसते. त्यानंतर बोरीनंतर हरिणी जी आहे ही हरिणी नदी या ठिकाणी दिसते. ही सुद्धा तुळजापूर या तहसीलमधलीच आहे. आणि ही जी आहे ही या ठिकाणी ही हरणी नदी आहे आणि ही हरणी नदी आणि या ठिकाणी आपल्याला दिसून येते. हिला सुद्धा 4 क्रमांकाची प्रमुख नदी असलेली आहे हरणी नदी ही. आणि अशा प्रकारे 1, 2, 3, 4, 5 आणि या प्रकारच्या ह्या नद्या या ठिकाणी उगम पावताना दिसून येतात. आणखी आपण बघू शकता या ठिकाणी ही या ठिकाणी धोवा नदी, खेरडी नदी ही सुद्धा दिसून येते. सीना नदी जी आहे ही सुद्धा या ठिकाणी दिसून येते. आता बघूया ही जी आहे ही पूर्ण लाल कलरची जी आहे ही 5 क्रमांकाची आहे. 5 क्रमांकाची नदी ही सीना नदी आहे आणि तिच्या 2 उपनद्या आहेत. यामध्ये हे धोवा आणि खेरडी ही त्याची सीना नदीच्या उपनद्या असलेल्या आपल्याला दिसून येते. 1, 2, 3 या ठिकाणी 4 त्यानंतर ही 5, 6, 7 अशा प्रकारे अनेक नद्या या उस्मानाबादमध्ये आहे. आणि या नकाशाच्या आधारावरती या पूर्ण मराठवाड्यातील जो भाग आहे मराठवाड्याचा तर मराठवाड्यातील प्रत्येक भागामध्ये त्या तहसील जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या नद्या आहेत त्याच्या उपनद्या कोणत्या आहेत याची माहिती आपल्याला या डिस्ट्रिक्ट सेन्सेस हँडबुक डिस्ट्रिक्ट सेन्सेस हँडबुकच्या आधारावरती आपल्याला माहिती चांगल्या प्रकारे मिळते. आणि आपण प्रत्येक मराठवाड्यातील जिल्ह्यातील उपनद्या त्यांच्या प्रमुख आणि उपनद्यांची माहिती आपण या आधारावरती घेऊ शकतो. तर आज आपण या ठिकाणी उस्मानाबाद या जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या नद्या आहेत त्या नद्यांची आपण माहिती बघितलेली आहे. पुढच्या लेक्चरमध्ये पुढची माहिती बघूया. तोपर्यंत थांबूया. धन्यवाद.